नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज खऱ्या अर्थानं फलटण ही ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते। ही ऐतिहासिक भूमीमध्ये अनेक ज्या परंपरा आहेत त्या परंपरा आजही राजघराण्याकडून जपल्या जातात। त्यामध्ये प्रामुख्याने असणारे आदरणीय श्रीमंत कैलासवासी मालोजीराजे साहेब यांच्यापासून चालत आलेली परंपरा आहे। सर्वसामान्यांना न्याय देण्याबरोबरच जी आपली संगीत कला आहे ही संगीत कला सुद्धा जपण्याचं आज अविरतपणे आदरणीय नामदार रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्या माध्यमातून सुरू आहे। आणि हे सुरू असताना आज पंडित भीमसेन जोशी यांचं सुद्धा या ठिकाणी पदस्पर्शाने ही पावनभूमी झाली। त्यामध्ये आज तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? नमस्कार, मी आनंद भीमसेन जोशी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा मुलगा। आज मला अत्यंत आनंद होतोय की फलटण ह्या शहरामध्ये श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या उत्सवानिमित्त आपण जे संगीताचं गायन करता याच्या तुलनेमध्ये आपल्या संगीत कसं वाटतं किंवा लोकांनी काय आदर्श घ्यावा? कसं आहे की पूर्वीचं संगीत हे एक ईश्वराची साधना, उपासना आणि संगीतातून एक तरी ईश्वर प्राप्ती अशा मार्गाने जात असे। आता काही धारणा थोड्या बदलल्या, साधनांची उपलब्धता भरपूर झालेली आहे, सोयी सुविधा झालेल्या आहेत, परंतु त्यामध्ये कमीत कमी वेळात मला काय साध्य करता येईल असा प्रवाह चालू झालेला आहे। त्याऐवजी आपण जर संगीत करत राहिलं, गाणं करत राहिलं तर आपल्या मनाची शांती वाढते आणि आयुष्य जगण्यामध्ये अनेक वेळेला आपल्याला नकार स्वीकारावे लागतात आपल्या आयुष्यामध्ये। ते नकार पचवण्याची एक संगीतात शक्ती आहे की ते काही होऊ दे, पण मी 2 गाणी ऐकली की माझ्या मनाला बरं वाटतं। आणि अशा जवळजवळ 5 पिढ्यांना आमच्या वडिलांनी गाणं ऐकवलेलं आहे। 51 वर्ष त्यांचं गाण्याचं। वडील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे गायन मी माझ्या जन्मापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 60 वर्ष ऐकलेलं आहे। आणि त्यांनी गाण्यासाठी जे प्रयत्न केले की त्या काळामध्ये सोयीसुविधा कमी होत्या, त्या काळामध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या गोष्टी पण कमी होत्या, पण त्या सगळ्यावर मात करून त्यांनी गुरूंच्याकडनं संगीत कला शिकली आणि आपल्या संपूर्ण भारतामध्ये हिंडून अनेक ठिकाणी संगीत कला पोहोचवली। आज वारकरी संप्रदायातील जे अभंग आहेत त्यांना शास्त्रीय संगीताचा एक पाया बेस देऊन ते अभंग त्यांनी चिरायू केलेले आणि त्यामुळे संतवाणी त्यांची घरोघरी पोचली। अगदी लहानात लहान मुलापासून, वारकऱ्यांपासून, सामान्य माणसापासून ते अगदी पंतप्रधानांपर्यंत त्यांची ख्याती पोहोचली आणि हे सगळं केवळ गायनाच्या कलेमुळे हे झाले। त्यामुळे त्यांनी जो मला जन्म दिला त्याचं एक ऋण असतं की त्या घराण्यात आपण जन्माला आल्यावर त्या तऱ्हेची सेवा आपण समाजाला परत दिली पाहिजे पुढे, आणि त्यासाठी मी गान सेवा माझी रुजू करीत आहे आणि तोच वारसा टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे। आपल्या वडिलांच्या जीवनातील कोणता एक क्षण किंवा आठवण आपल्याला आजही प्रेरणा देते? आमच्या वडिलांना एकदा कोणी असं सहज विचारलं की सगळेजण गातात, मग तुमचंच गाणं प्रभावी का होतं? तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की पहिलं म्हणजे चांगला गुरु, दुसरं म्हणजे चांगली मेहनत आणि तिसरं म्हणजे नशीब। या सर्व गोष्टी माणसाच्या बाबतीत एकत्र आल्या तर एकदा गुरुकृपा लाभली तर सर्व गोष्टी होतात आणि ते त्यांनी सांगितलेलं आहे। आणि कुठं कर्नाटकातल्या एका लहान गावातून ते इकडे आले, महाराष्ट्रात आले, गायनाचं संपूर्ण त्याची सांगड घातली आणि अनेक सांगीतिक कार्यक्रम केले आणि सामान्य माणसाला शास्त्रीय संगीत, वारकरी सांप्रदायिक संगीत ह्याच्या जवळ आणतात। अदरवाईज ह्या गोष्टी ह्या सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हत्या, पूर्वीच्या काळी सोयी सुविधा नसल्यामुळे हे त्यांनी जवळ आणलं आणि त्यांना जेव्हा भारतरत्न मिळाला तो पण क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा। आजच्या तरुण पिढीने
भारतीय शास्त्रीय संगीताकडे कसे पाहायला हवे आणि त्यांच्यासाठी आपण काय सल्ला द्याल? भारतीय शास्त्रीय संगीत हे आपल्या जन्मभूमीत तयार झालेलं संगीत आहे. हे कोणाचं अनुकरण करण्यासाठीचं नाही आहे. हे प्रत्येक गायकाला स्वतःचा कल्पना विस्तार करण्याचा एक मोठा लँडस्केप देते की त्याच्यामध्ये तो स्वतःच्या कल्पनेनी पण गाऊ शकतो, ताकदीने गाऊ शकतो आणि दीर्घकाळ 2 तास 3 तास 3.5 तास अशा मी माझ्या वडिलांच्या मैफिली ऐकलेल्या. आताची जी थोडी धारणा अशी होती की मी 3 मिनिटाचं गाणं म्हणतो आणि त्यांनी एकदम काहीतरी चमत्कार आहे, तसं होत नाही. तेव्हा ते 3-3.5 तास गायला जायचं, तेवढी शक्ती तेवढा स्टॅमिना होता, ते गात असत. तर त्यांचं पूर्ण अनुकरण करणं आणि त्यातून चांगल्यात चांगला गाण्याचा प्रयत्न करणं. कसं असतं, कोणीही त्यांच्यासारखं होणार नाही आहे, ते एकमेव द्वितीय होते. परंतु ही एक शास्त्रीय संगीत म्हणा, वारकरी संगीत म्हणा, ही एक गायनाची परंपरा आहे, पद्धत आहे आणि ते आमची एक जीवनशैली आहे. जसं आपण दररोज जेवण जेवतो तसं दररोज थोडं एक गाणं का होईना म्हणलं पाहिजे. ते मनाला औषधासारखं ट्रीटमेंट देतं आणि मनशांती आणि शांतीकडे जाणारं आपलं हे संगीत आहे की ज्याच्यामुळे आनंद मिळतो. आपली जी या संगीत कलेमध्ये आता कितवी पिढी कार्यरत आहे? आता आमच्या वडिलांनंतर त्यांचा मुलगा म्हणून मी गातोय. माझी पुढची पिढी म्हणजे हा माझा मुलगा तेजस आनंद जोशी आणि तो गातो आहे. मला स्वरदा म्हणून मुलगी आहे मोठी, ती गाते आहे. तेजस तबलावादन पण करतो आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी तबल्याची साथ मला दिली. एकंदरीत हा जो तुमचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये तुम्हाला अजून कोणाकोणाची साथ मिळते? सर्वात मुख्य म्हणजे माझी आई सुनंदाताई भीमसेन जोशी, म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची पत्नी. हिची प्रेरणा मला की वडील हे त्यांच्या कार्यात मग्न असत, ते काय काय अनेक ठिकाणी हिंडत असत, परंतु संगोपन माझ्या आईने केलेलं आहे आणि तिची प्रेरणा मला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटते. आणि त्यानंतर माझी पत्नी सौ हेमांगी आनंद जोशी, हिची मला पूर्ण साथ आहे. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. फलटण ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली. दरवर्षी या ठिकाणी वारकरी संप्रदायात लोक येत असतात आणि हा जो वसा आहे, हा जो वारसा आहे, आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर दादाबाबा यांच्या माध्यमातून स्मृती महोत्सवाची संकल्पना आहे. आणि या स्मृती महोत्सवामध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं आणि तो काल तुम्हाला आज या ठिकाणी तुमच्या रूपात फलटणकरांना हा पाहायला मिळतोय. याबद्दल आपलं मत काय? मी माझ्या वडिलांचं गायन हे एक दीपस्तंभासारखं आहे आणि ते टिकलं पाहिजे, लोकांपुढे ते राहिलं पाहिजे. त्यांच्या कॅसेट्स रेकॉर्ड्स तर सगळे लोक ऐकतात, परंतु आता नवी जी पिढी आहे तिला त्यांची बैठक कशी होती, ते 10-10 हजार लोकांसमोर कसे गात असत, ह्याचा जो एक वारसा आमच्याकडे आलेला आहे तो जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा महोत्सवामध्ये संधी मिळाल्यानंतर त्याचं एक प्रदर्शन करतो. त्या निमित्ताने मलाही लोकांपुढे जाता येतं आणि हा फार मोठा आनंद आहे. तर हे होते आनंद भीमसेन जोशी, आपल्या समेत जोडले होते. धन्यवाद. तुमचं फलटण नगरीमध्ये आपण आला त्याबद्दल पुनश्च मी स्वागत करतो आणि थांबतो. थँक्यू.